लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। सातपूर विभागात महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या गुरु शिष्य जयंती महोत्सव समितीच्या वतीनं होणाऱ्या ज्योती जन्मोत्सव 2026 या भव्य कार्यक्रमाच्या तयारीला जोर आलाय। या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झालंय। शनिवार दिनांक 4 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता राजा मैदान अशोकनगर सातपूर येथे हा उद्घाटन सोहळा पार पडलाय। यावेळी माकपण येथे डॉक्टर DL कराड, नगरसेवक नितीन निगळ, नगरसेविका सविता काळे, नगरसेविका सोनाली भंदुरे तसेच सामाजिक कार्यकर्ते गणेश बोलकर आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंजिनियर प्रवीण नागरे यांनी करत 11 एप्रिल रोजी होणाऱ्या मुख्य कार्यक्रमाची सविस्तर रूपरेषा मांडली आहे। यामध्ये सायंकाळी 6 वाजता सामाजिक व्याख्याते अभिजित गायकवाड यांचे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर व्याख्यान आयोजित करण्यात आले। त्यानंतर सायंकाळी 7 वाजता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध खंजरी वादक आणि कीर्तनकार सत्यपाल महाराज चिंचोलीकर यांचं कीर्तन होणार आहे। कार्यक्रमाचे अध्यक्ष भारत जाधव यांनी ज्योती जन्मोत्सवाचे महत्त्व अधोरेखित करत समाज जागृतीसाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचं सांगितलंय। कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष शिवाजी काळे यांनी उपस्थित मान्यवर आणि नागरिकांचे आभार मानले। 11 एप्रिलला आपण सर्वांनी कार्यक्रमासाठी अशाच उत्साहात सर्व सहकुटुंब उपस्थित राहावे व जास्तीत जास्त उपस्थिती आपली राहावी। इथून मागे देखील आपण सर्वांनी सर्व आमच्या कमिटीला 15 ते 16 वर्ष खूप चांगलं सहकार्य करून आमचे कार्यक्रम इथून मागे जे यशस्वी केले तशीच अपेक्षा आपल्या सर्व सन्माननीय उपस्थितांकडून करतो व आपले पुन्हा एकदा या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी सहर्ष स्वागत करतो व कार्यक्रमास जास्तीत जास्त उपस्थित राहण्याची आवाहन करतो। क्रांतीसूर्य तात्यासाहेब महात्मा ज्योतिबा फुले व ज्ञानज्योती माता सावित्री यांनी केलेल्या कार्याचा अभ्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला होता आणि त्यांनी दीनदलितांसाठी व महिलांसाठी केलेली लढाई त्यावेळेस जर विचार केला तर टाटा बिर्लापेक्षाही मोठा टर्नओव्हर महात्मा ज्योतिबा फुलेंचा होता। त्यांची कंस्ट्रक्शन कंपनी होती पुण्यामध्ये, ते साकला धरण असेल, VTC स्टेशन असेल, त्यानंतर पुण्यामध्ये कमिशनर म्हणून सुद्धा तात्यासाहेब महात्मा ज्योतिबा फुले यांनी काम केलेलं आहे। याचा पुरावे आहेत। आणि छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून सर्वप्रथम पहिली शिवजयंती सुद्धा तात्यासाहेब महात्मा ज्योतिबा फुलेंनी केली। शिवरायांच्या विचारावर चालणारे तात्यासाहेब महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्योतिबांच्या विचारावर चालून भारताला राज्यघटना दिली व सर्व समाजाला न्याय देणारे या महापुरुषांचे विचार पंचक्रोशीतील सर्व नागरिकांच्या लहान थोर व नवीन पिढीला पोहोचावेत याच उद्देशाने आपले सर्व कमिटी व पदाधिकारी गेल्या 18 वर्षापासून काम करत आहेत। तर मला असं वाटतं की महाराष्ट्रात फार कमी ठिकाणी असं होत असेल आणि याच्यासाठी तुम्ही सर्व वेगवेगळ्या विचाराचे जरी असले तरी इतकी मेहनत करता, एकोप्याने काम करता, प्रत्येक वेळेला नवीन नवीन आपल्या सहकार्यांना संधी दिली जाते। खरोखरच कौतुकास्पद गोष्ट आहे। हल्लीच्या काळामध्ये इतकं एकजूट होणं फार अवघड आहे, परंतु ह्या महामानवांमध्ये एवढी शक्ती आहे ते सर्व प्रकारच्या लोकांना एकत्र ते आणतात आणि फेविकॉलने चिपकून टाकतात। ते केलं जातं। मला नेहमीच तुम्ही सन्मानाने निमंत्रित केलेलं आहे। मला थोडा उशीर झाला दुसऱ्या एका कामामुळे, परंतु फुले, शाहू, आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्यासाठी प्रेरणास्थान आहेत, ऊर्जास्थान आहेत आणि जेवढं आपण त्यांच्याकडनं घेऊ शकतो तेवढं घ्यायचं आहे। जे दरिद्री असतात ते घेऊ शकत नाहीत, जे श्रीमंत असतात ते त्यांच्याकडनं जास्तीत जास्त घेतात आणि अधिक श्रीमंत आणि अधिक उन्नत होतात। त्यामुळं त्यांचे कार्यक्रम इतक्याच चांगल्या पद्धतीनं करणं आवश्यक आहे। यावेळेला सत्यपाल महाराजांना तुम्ही बोलवलेलं आहे तर संतांची जी परंपरा त्यांनी पुढे नेलेली आहे ते खूप उत्तम असं प्रबोधन करतात। या कुंभमेळ्यामध्ये अनेक साधू येतील, परंतु खरा संतांचा विचार सांगणारे फार कमी साधू त्याच्यामध्ये असतील। तर हे जे काही कमी राहिलेले साधू आहेत त्यांना जपणं, त्यांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन जाणं खूप उपयोगाचं आहे। मी आमच्या सगळ्या
भगिनींना आणि आमच्या मुलींना विनंती करणार आहे की महाराजांचं जे प्रबोधन आहे ते महिलांनी पण खूप ऐकणं गरजेचं आहे. आपल्या घरातल्या लहान मुली, महिला सगळ्यांनी सहकुटुंब ते ऐकणं गरजेचं आहे. तर मोठ्या संख्येनं मागच्या वेळेला जसे निम्म्यापेक्षा जास्त महिला होत्या तसे यावेळेला महिला असतील याची मला खात्री आहे. पुन्हा एकदा तुम्ही सर्वजण हे जे काही उपक्रम राबवत आहात त्याबद्दल तुमचं सर्वांचं अभिनंदन आणि शुभेच्छा. समन्वयक प्रकाश महाजन यांनी मागील 19 वर्षांपासून असलेल्या समितीचा अहवाल सादर केलाय. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल माळी यांनी केलंय. तर या आयोजनात उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बगडे, उपाध्यक्षा मनीषा थोरात, सरचिटणीस सुजाता खैरनार, चिटणीस सुयोग मोरे, सचिव ज्ञानेश्वर क्षीरसागर, प्रसिद्धी प्रमुख सागर आणप यांच्यासह मच्छिंद्र माळी, पोपटराव जेजुरकर, राहुल साळुंके, गोविंद माळी, तुषार भंदुरे, सुरेश मोरे, अशोक मंडलिक, हेमंत शिरसाट, बाळासाहेब भोजने, दीपक गांगुर्डे, शशिकांत सोनवणे, दयाराम माळी, दिनेश चव्हाण आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. उद्घाटन सोहळ्यासाठी GS सावळे, विजय बुरकुल, नाना वाघ, सतीश खैरनार, दीपक वागचौरे, गौरव जाधव, जुनेद शेख, संदीप पवार, पत्रकार वसंत आव्हाड, शशिकांत निर्मळ, योगेश घुले, कमलाकर तिवडे, तुषार ढेपले, सुनील पगारे, संजीवनी जाधव, क्रांती जाधव, रंजना मोरे, सुनीता वागचौरे, किशोर निकम, ज्ञानेश्वर थोरात, विवेक सोनवणे आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 11 एप्रिल रोजी होणाऱ्या मुख्य कार्यक्रमासाठी सातपूर परिसरात उत्सुकता निर्माण झालेली असून मोठ्या संख्येनं नागरिकांनी उपस्थित राहावं असं आवाहन आयोजकांकडून करण्यात आलंय. तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.